नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे. आता दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि माझी सकाळची कामं आज काही जास्त नव्हती, कारण काल रात्रीचा स्वयंपाक बराच उरला होता, त्यामुळे मी सकाळी स्वयंपाक केला नाही. तो स्वयंपाक आम्ही संपवलेला आहे. आता फक्त मी वेदांसाठी कुकर लावते, त्याला सोया राईस बनवायचं आहे, तर तो कुकर लावून घेते. दूध तापवायला ठेवलेला आहे आणि वेदांसाठी कुकर लावून घेते भाताचा. आणि आता इथे मी कुकर लावून घेतलेला आहे आणि आता कपडे मशीनला लावून घेते. तर इथे 2 ते 3 आठवड्याची साय आहे आणि तुम्ही बघू शकता फुल डबा भरलेला आहे. तर आता यापासून मस्त असं लोणी तयार करून घेऊया. तर आता इथे मी लोणी करून घेते, कारण भरपूर साय जमा झालेली आहे. तर आजसुद्धा बऱ्यापैकी म्हणजे अर्धा किलो तरी तूप होईल इतकं लोणी जमा झालेलं आहे. तर आता मी हे घुसळून घेते. केतकीला अशा पद्धतीने रवीने घुसळायला खूप आवडतं, तिला मजा येते. पण आता ती अभ्यास करते, नाही तर तिला सांगितलं असतं हे करायला. ताक काढायला तिला खूप मजा येते, म्हणजे स्पेसिफिक रवीने काढायला छान वाटतं. आता जरा थोडंसं ऊन झालेलं आहे, त्यामुळे थोडंसं मगाशी मी अर्ध लोणी काढून घेतलेलं आहे. या भांड्यामध्ये सगळी साय जमा होत नव्हती, एकत्रपणे मला घुसळता येत नव्हतं. तर आता जरा गरमी झाल्यामुळे पटकन होत नाही आहे. अगोदरचं केलेलं तुम्हाला दाखवते मी. तर इथे मी ऑलरेडी काढून घेतलेलं आहे लोणी आणि त्यातलं थोडंसं जे काही साय जमा होती ती परत टाकली आणि आता मी इथे त्याचं लोणी काढते. आता गरमी असल्यामुळे तर पटकन मिळून येत नाही आहे, तर आता बर्फ घालते मी थोडंसं यामध्ये. दोन बर्फाचे खडे टाकलेले आहेत. आता हळूहळू व्हायला लागलेले आहे. तर इथे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी लोणी निघालेले आहे. तर आता हे सर्व लोणी मी काढून घेते. आणि इथे ॲक्वागार्डचा जो पाईप आहे, या पाईपमधून पण पाणी भरपूर वाहायला लागलेलं आहे. तर हा जरा प्रॉब्लेम झाला आहे आणि पाणी वाहते, त्यामुळे मला सारखं कॉक बंद करावं लागतं. काम झालं की कॉक बंद करायचं. तर हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आता ते ॲक्वागार्डवाले येणार आहेत, पण अजून काय आले नाही आहेत. बघूया, आज येणार आहेत असं म्हटले होते. तर चला. आणि इथे तुम्ही बघू शकता माझं तूप छान रेडी झालेलं आहे आणि खूप सुंदर रंग आलेला आहे तुपाला. मस्त असं पारदर्शक असं तूप झालेलं आहे आणि हे थंड झाल्यानंतर एकदम रवाळ होतं. तर आता हे मी 5-10 मिनटं असंच ठेवेन आणि नंतर एका काचेच्या बरणीमध्ये मी हे गाळून घेणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता आपलं तूप छान असं बरणीमध्ये मी भरून घेतलेलं आहे. 1/2 किलोपेक्षा जास्त तूप जमा झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. घड्यात 3:30 वाजलेले आहे. केतकीला थोडीशी भूक लागायला लागली, त्यामुळे आता मी डोसा आणि चटणी बनवते. आता चटणी बनवलेली आहे, मी तुम्हाला दाखवते. चटणी रेडी झालेली आहे माझी. अजून थोडंसं पाणी घालायचं आहे मला यामध्ये. थोडंसं पाणी घालते. तर आता इथे चटणी मी थोडीशी पातळ केली आहे, कारण आम्हाला जरा पातळ आवडते डोशासोबत खायला. तर मस्त अशी चटणी तयार आहे. पॅन गरम झालेला आहे आणि आता मी डोसा करून घेते. तर या चटणीला मी फोडणी नाही टाकणार आहे, अशीच प्लेन पण खूप छान लागते. तर आता
थोडंसं तेल लावून घेऊया पॅनला. आणि आता बॅटर होतं इथे. तर मला एकदम पातळ नाही आवडत, थोडीशी जाडसरच मी डोसा करणार आहे, म्हणजे थोडंसं फुगलेलं असं मस्त वाटतं. तर तुम्ही इथे बघू शकता बॅटर किती छान फ्लफी झालेलं आहे. असे डोसे एकदम हलके होतात, एकदम क्रिस्पी नाही करायचं आहे मला. आता साईडला आपण तेल टाकूया. तेलाच्या ऐवजी तुम्ही इथे तुपाचा वापर पण करू शकता, बटर लावू शकता. मस्त. तर आता डोसा सगळीकडून छान निघतोय का बघायचं आणि आता पलटून घेऊया. तर एकदम मस्त हलका झालेला आहे. यावरून थोडंसं तेल लावायचं. तर मस्त असा हलका फुलका डोसा रेडी झालेला आहे. तर डिशमध्ये काढून घेते. आता केतूला गरम गरम डोसा रेडी केलेला आहे आणि आता तो मी तिला देते. केतू, डोसा रेडी झालेला आहे बाळा. केतू, हे घे. मस्त गरम गरम आहे बघ, खाऊन बघ. भूक लागली ना? पुढे बस. हां, गरम गरम आहे, खाऊन बघ. वेदांत पार्सल आलंय. ते कसलं आलंय? स्पीकर ऑर्डर केलं. स्पीकर? कशासाठी? कॉम्प्युटरवरती, म्हणजे कॉम्प्युटरसाठी स्पीकर नाही, हेडफोन घालून ऐकायला येतं, त्यासाठी स्पीकर. बरं बरं, ठीक आहे. बस खाली, बघू कसं आहे. बघ तरी कशी हालत आहे त्याची, व्यवस्थित आहे का बघ मेरा. रेकॉर्ड करते सांगतो, म्हणजे टू ट्रायल. रेकॉर्ड चालते ना तो, म्हणजे टू ट्रायल. काय टेबलेट नाही लावत? हां रे, डायरेक्ट ठेवले का? ओपनच आहे. हो ना, ओपन आहे. कुठून केले तू? ऑर्डर कुठून केले? अमेझॉन. काढ तरी हात आधी. लावला लावला हे फुटलं. हातात रे. छोटे आहेत रे. स्पीकर येईल का आवाज? येईल याचा? येईल ना, आता समजून. त्याच्यावरचं हे काढ पिऊ, प्लास्टिक का. वायर लहान वाटते ना? तेवढी एकदमच जवळ जवळ ठेवायला लागेल. झेब्रानिक्स एक प्रोटॉनिक्स असते आणि झेब्रानिक्स, दोघं पण नाही बोलता येत मला. ह्याला लागेल मला. पण आता आपण डायरेक्ट घेतले, आपण चेक नाही केला तरी मग. हां, मग डिलिव्हरी 7 डेजच्या आत करू शकतो एका. हो का? बघू घे तू. वजनाने हलके वाटतात ना? हां, ते 5-6 वॉट येतं. कॉम्प्युटर एवढे लागतील जेवढे. हलके आहेत, एकदमच हलके आहेत. बघू आता आवाज किती येतो याचा. तुला रेकॉर्डिंग करताना आवाज येत नाही ना अजिबात? चेक करून लावून पण बघ, म्हणजे कसं टेन्शन कमी होईल तुझं. लगेच आपल्याला हे करता येईल. कशात लावते आता? टी व्हीला लावून बघतो. ओके. काय करते? ओढते. नको पडू. हां. मजा येते का तुला? ते पण तू आवडत. पण फोन. नको, मला नाही आवडत. बंद झालं TV. हे तू टी व्ही बंद कर. बापरे, किती आवाज, लहान मुलासारखं. आधी करायची, आता नाही. बघू छान वाटतंय का बघू. अरे वा. कशी बोलते, मला नाही आवडत.
सगळे फोटो बसायला कंटाळा येतात. त्याच्यामध्ये तर अजून मजा येते आता बघा. फटाके बापरे छान छान. फटाके वाजवण्याची अशाच गोष्टी करायला पाहिजे. एवढा खर्च पण नाही येणार हा ना वेदांत. उगाचच लोक फटाके ते हे करतात, दारू गोळा गोळा करून त्याच्यात भरतात. त्याने पण किती छान आवाज येते बघ. ते अजून असतात बघ ते लसणीचे आहे आपटी बॉम्ब. खूप छान वाटतात ते, मला आवडतात. पण त्याच्यामध्ये पण थोडीशी असते वाटतं दारू ना. नाहीतर वेदांत कॉम्प्युटरलाच लाव ना डायरेक्ट. हां तिथे लावून बघ, नंतर मग आपण बघूया. येतोय का स्पीकरचा आवाज येतोय बरोबर? हां स्पीकरचा आवाज येतोय बरोबर? कमी केलं. थोडाच आवाज येतो. नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्या आणि आज 12 आहे शनिवार. आता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि ब्लॉग येतोय आवाज. आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहे. तुला आता काय टेन्शन आहे? कानात हेडफोन घालायचं. हां तेच हेडफोन घालायला लागायचं ना दरवेळेस. आणि फक्त मी फक्त आता तुम्ही सगळे ऐकत राहा. मी काय नाही. ठीक आहे, तुला आवडला ना, आम्हाला काय नाही. पण पंख्यामध्ये नाही येत आवाज एवढा. हा आता कमी केला मी. व्हिडिओचा व्हॉल्यूम पण कमीच आहे ना. आणि ह्याचा पण कमीच केला. गाण्याचा व्हॉल्यूम खूप जास्त आहे. अच्छा ठीक आहे, चल मग. लावला. हे होतं का अगोदरचं? सेम असंच आहे का मग आता आतमध्ये परत? हो सेम तसंच आहे. प्लॅस्टिकचं असतं काय? ज्याला तो पाणी असतो ना त्याला तोच बसेल. दुसरं नाही बसू शकत. हे ह्याच्यात काय बिघडलंय कळत नाही ना. कचरा म्हणून. हा कचरा आहे काय? त्याच्यामुळे लिकेज येतं काय? मग आता लगेच समजेल का? चेक करून. पाणी ऑन केलंय का तुम्ही? तिकडून बंद केलंय वाटतं ना? चालू केलं. चालू केलंय? नाही येते ना पाणी? ते बरेच दिवस तुम्हाला मी अगोदर पण 1-2 वेळा सांगितलेलं बघा तेव्हापासून. म्हणजे मध्येच थांबतं, एखादा दिवस थांबतं, मग परत सुरू होतं. चालूच होतं एवढे दिवस. तर ॲक्वागार्डच्या पाईपमधून जे पाणी गळत होतं तो प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालेला आहे. तर त्यात आता नवीन बसवलेलं आहे. तर आता माझं टेन्शन गेलेलं आहे. बघू आता उद्या चेक करून त्यामुळे बघूया. जे महत्त्वाचं काम होतं ते झालेलं आहे. कारण रोज मला तो कॉक पाण्याचा बंद करावा लागायचा. काम झालं की लगेच बंद करायचं, नाही केलं तर मध्ये पाणी गळत राहायचं. तर चला टेन्शन फ्री झाली आता. तर आता वाजलेले आहेत 8 आणि आता मी इडली आणि सांबार बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता मी सांबार बनवलेला आहे आणि इथे मी आत्ता जस्ट इडली लावलेली आहे. तर आता केतकीला भूक लागली आहे त्यामुळे आता मी तिला वाढते आहे. तिला असं इडलीवरती छान असं सांबार होतायला ओतलेलं आवडतं. तर इथे मी केतकीला इडली सांबार देते आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.